राज्यामधल्या काही भागात वाढलेल्या तापमानाची स्थिती काय राहिली आपण तेही पाहूया। मालेगाव 42 अंश सेल्सिअस, जेऊर नाशिक 42, सोलापूर 42 अंश सेल्सिअस, अकोला 41.8 आणि वर्धा 41.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं। तर ही तापमान वाढ पाहता कुणी कुणी जास्त काळजी घ्यायला हवी तेही पाहूया। लहान मुलं, खेळाडू, सातत्याने उन्हात काम करणारे व्यक्ती, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असणारे ज्येष्ठ नागरिक यांनी खबरदारी घ्यायला हवी। तर वाढतं तापमान पाहता आणखी काय काय काळजी दक्षता घ्यायला लागेल ते पाहूया। ठराविक अंतराने पाणी पित राहणं महत्त्वाचं आहे। भडक रंगाचे कपडे वापरणं टाळावं। सैल किंवा फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत। लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी घ्यावं। तिखट, तेलकट खाणं टाळून हलका आहार घ्यावा। आहारामध्ये फळंही पुरेशा प्रमाणामध्ये असू द्यावी। उन्हात जाताना गॉगल, टोपी, छत्री सोबत ठेवावी। जागरणं टाळावी आणि पुरेशी झोप घेणं ही गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।